दिल्ली के जंतर मंतर पर चल रहे आंदोलन को अब यवतमाल जिले में भी समर्थन मिल रहा है। वहीं शहर के विभिन्न राजनीतिक दलों, सामाजिक संगठनों और नागरिकों ने पर्यावरणविद सोनम वांगचुक और अन्य आंदोलनकारियों के समर्थन में राष्ट्रपति के नाम ज्ञापन सौंपकर विरोध जताया। दिल्ली के जंतर मंतर पर चल रहे आंदोलन को लेकर वणी शहर में विभिन्न संगठनों और नागरिकों ने अपना समर्थन दर्ज कराया। विभिन्न राजनीतिक दलों, सामाजिक संगठनों और जागरूक नागरिकों ने सोनम वांगचुक और आंदोलनकारियों पर कथित कार्रवाई का विरोध करते हुए उपविभागीय अधिकारी वणी के माध्यम से राष्ट्रपति के नाम ज्ञापन सौंपा। इस दौरान मनसे नेता राजू उंबरकर, कांग्रेस नेता संजय खाड़े, शिवसेना उबाठा जिलाध्यक्ष संजय निखाड़े, तहसील कांग्रेस अध्यक्ष विकेश पानघाटे, मनसे तहसील अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, नगर सेवक अजय धोबे सहित विभिन्न संगठनों के पदाधिकारी और नागरिक मौजूद रहे। नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला आणि गेल्या अनेक महिन्यापासून मुलं आंदोलन करतात। शिवाय अनेक मुलांनी आत्महत्या सुद्धा केल्या, परंतु या निगरगट्ट सरकारला काही जाग येत नाहीये। एक त्याचा राजीनामा घेतला म्हणजे शिक्षण पद्धती सुधारेल असं नाही, परंतु त्यांना धाक बसेल, याच्यापुढे जो कोणी शिक्षण मंत्री होईल त्याला धाक बसेल किंवा जनतेच्या नजरेत आपण पडू आणि तो याच्यापेक्षा चांगलं काम करायचा प्रयत्न करेल, एवढी आमची अपेक्षा होती। शिवाय बोलायचं तर देशाचे भरपूर विषय आहेत, परंतु आता महत्त्वाचा विषय असा आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे आणि तो विषय मार्गी लागला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, या विषयाच्या अनुषंगाने हे पत्र आम्ही आपल्याला देतोय आणि येत्या 9 तारखेला सर्वपक्षीय क्रांती दिवसाच्या दिनी एक भव्य आंदोलन वणीमध्ये होणार आहे। आपण याच्यावर कारवाई करावी। सदर पत्र आम्ही राष्ट्रपतींना दिलेलं आहे, ते आपल्याद्वारे पोहोचवण्यात यावं। याच्यात एक विषय टाकला आहे की जागतिक कीर्तीचे शिक्षण तज्ज्ञ आणि वैज्ञानिक जे आहेत सोनम वांगचुक त्यांचं जे उपोषण चालू होतं गेल्या 20 दिवसापूर्वी, ते ज्या पद्धतीनं त्या दडपशाहीनं या सरकारनं ते आंदोलन उठवण्याचा प्रयत्न केला, याचा आम्ही निषेध करतो आणि देशातील सर्व नागरिकांना आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा अधिकार आहे। त्या अधिकारावर बांधा आणण्याचं काम पूर्णपणे मोदी सरकार करत आहे। आम्ही इथे एसडीओ साहेबाकडे निवेदन देण्यासाठी आलो। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, जे आज आपल्या देशातली परिस्थिती आहे, अगोदर 10वी 12वीचे पेपर फुटत होते, आता टीईटी नीटचे पेपर फुटले। असंख्य या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे भाजपचं सरकार आहे यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात जो हा शिक्षण क्षेत्रावर असो किंवा कोणत्याही क्षेत्रावर जो अत्याचार आणि दादागिरी चालू आहे, याचा आम्ही सर्व पक्षातर्फे निषेध करतो। आज पेपर नाही, पेपर फुटले, या देवळातल्या तिजोऱ्या फुटल्या, खासदार फुटले आणि याला सर्वस्वी जबाबदार हे भाजप सरकार आहे आणि या भाजप सरकारचा आम्ही सर्व पक्षातर्फे निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निंदनीय प्रकार देशात चालू आहे। शिक्षण व्यवस्था पूर्ण ढासळली आहे। माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी सर्व अभिजित दिपके व त्याची सर्व टीम सोनम वांगचुक ज्याप्रमाणे त्याला उचलल्या गेलं, तर लोकशाहीचा गळा दाबला गेला। कारण लोकशाहीमध्ये पूर्ण अधिकार आहे, आपल्याला पूर्ण एक आयुध आहे आपलं। तर जे आपल्या न्याय हक्कासाठी जर एखादं आंदोलन होत असेल, शांततेच्या मार्गाने होत असेल, त्याला अधिकार आहे। तो अधिकार पूर्ण गदा आणली आहे। यांनी ज्या पद्धतीने सोनम वांगचुकला उचललं, त्या अतिशय दडपशाहीच्या येणाऱ्या काळात लोकशाही वाचते का नाही, लोकशाही संपली, हुकुमशाही लागली। तर ज्यावेळेस इंग्रजाच्या काळात हुकुमशाही होती त्यावेळेस अनेक असे आंदोलन तयार झाले, तसेच आंदोलन येणाऱ्या काळात होणार आहे। तर भविष्यात धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालणार आहे। मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय वणी विधानसभेतील सर्व पूर्ण यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा यातील सर्व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन पेटलं आहे। भविष्यात हा प्रकार निंदनीय आहे। लोकशाही जर आपल्या खरंच जिवंत ठेवायची असेल, बाबासाहेबांचं संविधान जिवंत ठेवायचं असेल, तर भविष्यात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। कारण हे सरकार निगरगट्ट सरकार आहे, यांना काही देणं घेणं नाही आहे। जर देणं घेणं असतं तर कमीत 20 ते 22 दिवस झाले का मोठ्या प्रमाणात एक साधं शासनाचा प्रतिनिधी, केंद्र शासनाचा प्रतिनिधी तिथं गेला नाही। ज्यावेळेस मागच्या वेळेस 14 मध्ये आंदोलन झालं तर 9000चं, त्यावेळेस शासनाचे प्रतिनिधी 3 दिवसानंतर सुद्धा तिथं कंटिन्यू तिथं चर्चा करत होते। चर्चा करत असताना त्यांना एक चांगलं ट्रीटमेंट देत होते, परंतु हे एक साधं एक शासनाचं
समाजाचा कोणता प्रतिनिधित्व केल्यामुळे हे केवळ एक गेंड्याची कातडी याच्यावर चढली आहे. त्यामुळे अशा सरकारला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन त्या निषेध केला पाहिजे. येणाऱ्या काळात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण चूप बसणार नाही. सर्वपक्षीय लोक चूप बसणार नाही. म्हणून एकत्र येऊन एक लढा, हा लोकशाही वाचवायचा लढा आहे. हा लढा या कायम समोर जोपर्यंत लोकशाही येणाऱ्या काळात लोकशाहीला आपल्याला वाचवायचे आहे. म्हणून हे लढा आपला कायम येणाऱ्या काळात तीव्र करायचा आहे. सर्वपक्षीय लोकांनी एकत्र आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय. मागील काही महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी या भारतीय जनता पक्षाच्या मोदी आणि शहाच्या सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. नीट पेपर फुटीचं प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजत आहे. नीट पेपर फुटीच्या या प्रकरणामुळे काही विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे आणि म्हणून नीट पेपर फुटीला कारणीभूत असणारं मोदीचं सरकार आणि खास करून केंद्रीय शिक्षण विभाग आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय या मंत्रालयाचे जबाबदार म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांची नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा या एक मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू असताना या देशाचं भाजपचं सरकार, मोदीचं सरकार, मगरूर असणारं सरकार त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा देण्यासाठी या ठिकाणी मागे पुढे पाहत आहे. किंबहुना ते देण्यास तयार नाही अशी सारी परिस्थिती आहे. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी जंतर मंतर येथे दिल्लीला फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी 20 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांना बळजबरीने दवाखान्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे. त्यांच्या जागेवरती कॉक्रोचचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. मात्र आज आपण जंतर मंतरवरती पाहतो आहे तर संपूर्ण जालियनवाला बाग हत्याकांड ज्या पद्धतीनं झालं, ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या देशातल्या नागरिकांवरती जो दुर्व्यवहार होत होता तशाच रीतीचा दुर्व्यवहार, अत्याचार या देशातला स्वतंत्र असणाऱ्या या देशातलं सरकार, भाजपचं सरकार करते आहे. तरुणावर लाठीचार्ज करण्याचं काम, महिलांची पिळवणूक आणि त्यांना लाठीचार्ज करण्याचं काम या देशाचं सरकार या ठिकाणी करते आहे. आणि म्हणून वणी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि युवकांच्या संघटनांच्या वतीने आज आम्ही दिल्लीमध्ये होत असलेल्या जंतर मंतर ते संसद हा जो मार्च होत आहे त्या मार्चला आम्ही पाठिंबा देण्यासाठी पाठिंब्याचं पत्र या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतीला पाठवलेलं आहे. आणि आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट इशारा दिलेला आहे की देशातला विद्यार्थी ज्या पद्धतीने एकवटलेला आहे त्याच रीतीनं आम्ही वणी विधानसभा क्षेत्रातले सर्व राजकीय पक्ष एकवटलेलं आहोत. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जे देशामध्ये आंदोलन भाजप आणि या मोदीच्या सरकारमध्ये उभं होईल त्या आंदोलनामध्ये निश्चितपणानं या वनी विभागातील सर्व कार्यकर्ते, नेते एकजुटीनं या भाजप सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतील. तोपर्यंत करतील जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आपला राजीनामा देणार नाही. मोदी जोपर्यंत होशमध्ये येणार नाही तोपर्यंत, त्यांची दंडुकशाही जोपर्यंत आणि हुकुमशाही जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत आम्ही एकजुटीने या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये लढत राहू. आणि निश्चितपणानं कष्टकरी कामगार, विद्यार्थी, युवकांचा विजय या ठिकाणी प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबणार नाही अशा रीतीचा चंग बांधलेला आहे. आजचं निवेदन खरोखर देशामध्ये संतापाची लाट उसळली असताना सुद्धा या मोदी सरकारला जाग येत नाही आहे. हुकुमशाही या देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न काय, हुकुमशाही सुरू केल्यासारखे ते वागत आहेत. आत्ताच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा पेपर लीक झाला आणि त्यामुळे अनेकशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. काही पक्षांनी जंतर मंतरवर उपोषण चालू केलं, अनशन चालू केलं, त्याच्यावर विरोध प्रकट करणं चालू केलं. त्याला आपल्या देशाचे वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देऊन त्यांनी सुद्धा आमरण उपोषण चालू केलं. परंतु सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या प्रकारे उचललं ते अख्ख्या देशाने पाहिलं. आणि विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी, उद्याच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी लढणारे सोनम वांगचुक यांच्यावर केलेला अत्याचार हा खरोखर निषेधार्थ आहे. आणि म्हणून आज प्रत्येक गावामध्ये, या भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये एक लाट उसळलेली आहे. हे छोटीशी मागणी होती की मंत्र्याचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यावा. परंतु आम्हाला कळत नाही की या मोदी सरकारला झालं काय की ज्याच्यामुळं इतक्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. जो पेपर लीक झाला त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही. त्याच्यानंतर आता CCTVचे आपण रिझल्ट पाहतो, त्या रिझल्टमध्ये बरीचशी तफावत आल्याचं विद्यार्थी ओरडत आहेत. एक प्रकारे विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार हा आम्ही कदापिही खपून घेणार नाही. आणि म्हणून आम्ही सर्व पक्षांनी आज निवेदन केलेलं आहे
की सोनम वांचूक यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध दर्शवलेला आहे आणि जोपर्यंत सरकार त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन पेटत राहील। येणाऱ्या 9 तारखेला या वणी मतदारसंघाच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना आवाहन करतो की उद्या जर मुलांचं भविष्य वाचवायचं असेल तर येणाऱ्या 9 तारखेला आपण सर्वांनी आमच्या आंदोलनामध्ये, सर्वपक्षीय आंदोलनामध्ये आपण सामील व्हावं, जेणेकरून हे माजलेलं भाजप सरकार आहे यांना जाग आली पाहिजे आणि आपण सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे। त्याकरिता आज आम्ही इथे निवेदन केलं। आता या पुढचे आंदोलन आमचे उग्र स्वरूपात होतील। पोलिसांना आणि मोदी सरकारला आणि BJP सरकारला जे काही करायचं असेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही लढा द्यायला तयार आहोत, आम्ही उद्याच्या भविष्याच्या मुलांसाठी लढा द्यायला तयार आहोत।